उपाध्यक्ष पुणे जिल्हा निरीक्षक यांनी आमच्या पुणे जिल्ह्यामध्ये वेळोवेळी आढावा बैठक घेऊन आमच्या सर्व तरुण कार्यकर्त्यांना अनुभव मार्गदर्शन करून आपल्या पक्षाला परत बळकटी आणण्यासाठी जे ऊर्जा बळली, जे मार्गदर्शन केले, जे स्फूर्ती दिली, असे आमचे सन्माननीय नेतेगण आचार्य पटेल साहेब आपला समोर असा अनुभव मनोगत व्यक्त करतो. बहुदेव रत्न सरसेनानी आमदारांचे आंबेडकर साहेब महापुरुष आणि आज आपल्याला लाभलेले महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष समाजभूषण काकासाहेब आंबेडकर, त्यांच्यासोबत आलेले महाराष्ट्राचे सचिव धोले सर, तुमचे महाराष्ट्राचे सदस्य श्रीकांत कांबळे साहेब, जगताप साहेब आणि पुणे जिल्हा अध्यक्ष निलेश गायकवाड साहेब, तसेच या ठिकाणी आलेल्या सर्व पिंपरी चिंचवडच्या महिला पदाधिकारी, पुरुष पदाधिकारी, मित्रांनो, मला सरांनी पुणे जिल्हा निरीक्षक, उस्मानाबाद जिल्हा निरीक्षक व लातूर जिल्हा निरीक्षक 3 जिल्ह्याचे निरीक्षक पद मला दिलेले होते. तर मी सर्वप्रथम पुणे जिल्ह्यामध्ये उस्मानाबादला जाताना किंवा लातूरला जाताना पुणे जिल्ह्यामध्ये माझे 3 बैठका झाल्या. 3 बैठकीमध्ये आपले पिंपरी चिंचवडचे जे असायचे, जेवढे असायचे तेवढे सदस्य त्या ठिकाणी मला म्हटले, साहेब आम्हाला कमिटी मेंबर, आम्हाला पुणे जिल्ह्याला अध्यक्षपद द्या, तुमची कार्यकर्ते निवडा. मी त्यांना बोललो, दादानो तुम्ही तुमच्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये तुमची नियोजित बैठक लावा, त्या बैठकीमध्ये तुम्ही एकमताने ठराव करा आणि आपला लोकशाही पद्धतीने तुमचा अध्यक्ष निवडा आणि त्या बैठकीमध्ये तुम्ही पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष ना, त्यांच्या अंडरटेकिंगनं तुम्ही काम करा. मला महाराष्ट्र सदस्य कांबळे साहेब आहे, इकडे देखणे साहेब आहे, त्यांना ज्यावेळेस तुमचं या ठिकाणी पदांचं रोमन सर्वांसमोर आपण सर्व साक्षीकरण करू, त्यावेळेस मला मी येईल काकासाहेब येईल तुमचं पद डिक्लेअर करू. परंतु बैठकीला जर माझ्यासमोर जर 8-10-12 लोक असते, आता पिंपरी चिंचवड शहर का मोठा नाही, छोटासा नाही, एका वार्डाचे जर लोक बोलवले तर कमीत कमी 20-25 लोक. जर मला पिंपरी चिंचवडला जर कार्यकर्ते जर द्यायची असेल तर पिंपरी चिंचवडला कमीत कमी पुरुष कमिटी तर कमीत 11 माणसं तर पदाधिकारी पाहिजे, कमीत कमी. जास्तीत पंपूच्या बॉडी तुम्ही 25 लोकांची बनवू शकता. आज आमच्या ताई पिंपरी चिंचवड शहराचे अध्यक्ष आहेत, त्यांची महिला कमिटी असायला पाहिजे, त्यांना पहिलेच काकासाहेबांनी पद दिलेलं. आज आमचे निलेश गायकवाड साहेब आहे, पुणे जिल्हा अध्यक्ष. पुणे जिल्हा हा 14 तालुक्याचा एक जिल्हा आहे. या ठिकाणी पहिला काकासाहेब एक पश्चिम या बाजूला होता पिंपरी चिंचवड, ते इकडं पूर्व त्या बाजूला 2 जिल्हा अध्यक्ष पाहिजेच इथं. कारण तिकडून अहमदनगर रोड पासून अलीकडच्या बॉर्डर पासून किंवा इकडे टिंबुर्णी सोलापूरच्या बॉर्डर पासून तर इकडे पिंपरी चिंचवड किंवा मावळकर यायला फार त्रास. त्या पद्धतीने मी निरीक्षण केलं की या ठिकाणी 2 जिल्हा अध्यक्ष पाहिजे, एक या बाजूला पश्चिमेला आणि एक पूर्वेला. मी त्यांना तीच बोलत होतो, तुम्ही बैठक लावा. मग कार्यकर्ते सुटले. एक जमाना होता ज्यावेळेस रिपब्लिकन सेना स्थापन झाली, त्या निगडीच्या रोडवर काय म्हणते बेटा, कुठली स्कीम म्हणते ना त्याला, वटा स्कीमच्या रोडवर जाहीर सभा व्हायच्या, आनंदनाथ आंबेडकर यायची, हजारो लोक रस्त्यावर बसलेले असायचे. एक रस्ता बंद करून करायचे. अशी दर 4 महिन्याला 6 महिन्याला या ठिकाणी बैठक व्हायची. इलेक्शन या ठिकाणी लढलो आपण, नाही असं नाही. 200 मताने, 400 मताने, 500 मताने आपले उमेदवार पडले तिकडचे. कामं केलं नाही असं नाही, कारण काय शेवटी काय लोकांना पैसा पाहिजे. या ठिकाणी पुणे जिल्ह्यामध्ये सर्व पैसेवाले लोक आहेत. आपल्या इकडे काय बहुत आपण इमानदार लोक आपण विकले जात नव्हत, परंतु तीच आपल्याला 4-500 गेल्यामुळे आज आपले हाल होते. कारण का आपल्या मतावर आपण निवडून येऊ शकत नाही. आपल्याला बहुजन समाजाची पण मतं पाहिजे. त्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न चालू होता. मध्ये नंतर कार्यकर्ते चेंज झाली महाराष्ट्राची, नंतर कुणाला पदच नाही, कोण पण नवीन जिल्हा अध्यक्ष गोळ्या बरका
तर आता तुम्हाला बोललो का तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला कोणी का नसत नाही, एकटा का होत नाही. काकासाहेब होते साहेबांना विचारतो एकट्याला अध्यक्ष करू नका. बघू नंतर काय होतं. तुम्ही 2-3 महिन्यामध्ये म्हणताय 15 शाखा बनवतो, 10 शाखा बनवतो. गायकवाड साहेबांनी काकासाहेबांना बोललं होतं. काकासाहेब निलेश गायकवाड बोलत होते ना तुम्ही, मी 25 शाखेचं उद्घाटन करू. मी त्यांना बोललो तुम्ही शाखेचं उद्घाटन करू नका, तुम्ही फक्त तालुके करा. गेल्या बैठकीमध्ये बोललो तुम्ही तालुक्यामध्ये जा. आपली लोक मेसेजवर येत नाहीत, भेटत नाहीत आपल्याला. कारण आपल्या लोकांना काय वेगळं घेणं नाही, आपल्याला जावं लागेल. तुम्ही इंदापूरला जा, टिंपुरीला जा, गावला जा. काय कार्यक्रम आम्हाला लोक अरे माणूस का आम्ही दिला, साहेबांना माणूस दिला, साहेबांनी अध्यक्ष दिलेला. नांगडा असू, मांगडा असू, मुळा असू, खुळा असू, मुक्का असू, कायरा असू, साहेबांना दिलेला अध्यक्ष तुम्हाला मानायला. ज्या दिवशी मी आनंद मागवलं त्या दिवशी रणदेव साहेबांना बोललो, साहेब तुम्ही कुठं चुकताय, ही चूक तुम्ही सुधारून घ्या. फोटो नाही टाकलं काय हरकत नाही, पण जिल्हा अध्यक्ष काकासाहेबांना दिलेला आहे, त्यांचं नाव या बॅनरवर असेल. या ठिकाणी तुम्हाला तुमच्या पुणे जिल्ह्याला 2 महाराष्ट्राचे सदस्य आहेत आणि तर निरीक्षक आहेत. तुमच्या कमिटी झाल्या आम्ही जाणार, परंतु संजय देवटे साहेब तुमच्या बाजूला आहेत, शशिकांत कामगार जवळ आहे. या दोघांना घेऊन तुम्ही काम करा. निलेश गायकवाडचं काय काम होतं मी बोललो बा मी यायला तयार, तुम्ही कधी यावा द्या. त्या ताईने बोलला अशाचे कार्यक्रम होते, पण ताईने त्या दिवशी पूर्ण करतो. संध्याकाळपर्यंत बोला मी 6 वाजेपर्यंत गावात थांबतो, मग तिथून निघून गेलो. निलेशला बोलू माझा जर फोन उचलत नाही तुम्ही ट्राय करून बघा, उचलले तर मी त्यांच्या कार्यक्रमात जातो नंतर सरळ मुंबई. कारण माझा स्टॉप आहे माझा स्टॉप आहे, मी येतो माझ्या मुलाकडे. तर आज मी आलो 12 वाजता आलो, आम्ही घरून तिकडून जेवण बनवून आणलं, तिथं बसून जेवलो आणि मग येतो. म्हणजे आपला स्टॉप आहे चिंचवड, आम्हाला यावंच लागते, थांबवत लागते. गायकवाड साहेबांना सुद्धा माहिती आहे, रणदेव साहेबांना माहिती आहे, आपण 2-3 वेळ त्यांना पण घेऊन करू. म्हणजे कसं आहे आपल्याला कार्य करायचं. आणि कुणाच्या मनामध्ये जर तुमच्या मनामध्ये जर युवा असता माझ्या विरोधात कुठल्या कार्य तुम्ही जिंदगीत कार्य करू शकत नाही, की तुमच्या सभागृहात युवा ठेवू नका. युवा अजिबात नसायला पाहिजे. साहेबांना पद दिलेलं आहे, आपल्या महाराष्ट्र प्रदेशाने पद दिलेलं आहे, निरीक्षण दिलेलं आहे, ही आम्ही साहेबांची मानतो. आम्ही का तुम्हाला उठून सुटून कोणाला पद देत नाही. विचारल्याशिवाय साहेबांनी मला विचारलं तुम्ही मुंबईला होते मला माहिती नाही, अरे खाजा बहन क्या हुआ उधर का पुणे का, किधर किधर गए, मैं साहब किधर नहीं गया, 3 बार मैं पुणे गया, तीनों बार वही आदमी मिलते, दूसरा आदमी नहीं मिलता. कैसा पद देने का पता. कभी हमने नीलेश गायकवाड़ को बोला है तू तालुका अध्यक्ष के अंदर तू जा, वहां मीटिंग लगा, हमको आवाज दे, तुमको आज तुम अध्यक्ष है, तुम्हारा जिला अध्यक्ष है, तुम्हारा काम है कमेटी को बुलाना, निवड करना, तैयार करना, निरीक्षक को बुलाना उसको, क्योंकि अच्छा क्योंकि संगठन बड़ा है तो ही बढ़ेगा. तो अपना तो आदमी है ही, अभी अब पद देंगे तभी वो पद मिलेगा तो लोगों को बोलेगा वो माझ्याकडे ये बघ सचिव बन, तू अध्यक्ष बन, उपाध्यक्ष बन, है ना, सदस्य बन, शाखा वाढवते. जर आपण पदच दिली नाही तर काय होणार. म्हणून आम्ही विचार करून साहेबांना सर्व सांगितलं. साहेब बोलले की ठीक आहे म्हणून मी अशी ही परिस्थिती आहे. तर जर आपण कार्यकर्ते तुम्ही जुने कार्यकर्ते हाडा मासाचे कार्यकर्ते, त्या दिवशी मी काका साहेबांनी बोलले तुम्ही 25 वर्षापासून काम करताय, मला मान्य नाही, शाखा किती वाढवली ते सांगा. तर तुझे ते बोलले का त्यांनी तुम्हाला आपण काम करून दाखवलं आपल्याला कोण नाव ठेवते का बोला. आता पद मिळते तुम्हाला. आज काकासाहेब पद द्यायला आलेले आहे, कुणी पक्ष प्रवेश तुझं पण करू देऊ, पद देऊ, पण तुम्ही 3 महिन्याच्या कालावधी तुम्हाला 15 महिन्याचा वेळ देतो. 3 महिन्याच्या कालावधीत तुम्ही जर शाखा बांधून दिल्या तर तुमची पद पुढे काय. आता याला निलेश गायकवाडला सुद्धा मागणी नाही या बैठकीमध्ये. तुम्ही आता मी गेल्या मीटिंग मध्ये बोललो होतो, तुम्ही दौंड मध्ये जा, इंदापूरला जा, टिंपुरीला जा, तिथल्या शाखा कमीत कमी त्या ठिकाणी घेऊन आपली कमिटी तर तयार करा आणि बोला. तुम्हाला आता दिलं सर्व काय पक्षानं तुम्हाला दिलंय, साहेबांनी तुमच्यावर विश्वास टाकलाय, काका साहेबांनी निलेश गायकवाड तुम्ही आले. नाही तर साहेबांनी काय बोलले होते, आपला संसदीय पक्ष आहे, बाबासाहेबांचा पक्ष आहे, पहिला आपण सदस्य नोंदणी करून घेऊ, सदस्य नोंदणीमधून जनरल बॉडीमध्ये आपल्याला लोकशाही पद्धतीने आपण निवडू. पण आता काय गेल्यावेळी इलेक्शन आलं, आता यावेळी इलेक्शन आलं, ती काढायला आपल्याला फॉर्मॅलिटी लागणार आहे. तुमचे 200 मेंबर आहेत, किती मेंबर आहेत, किती मेंबर आहेत,
200 करून दिले. 200 मेंबर आहेत, सदस्य आहेत आपले, तर सर्वांनी पावत्या पाडलेले. परंतु कसं आहे, आपला कोण पदाधिकारी नसल्यामुळं ते सदस्य होऊ शकते. एकदा आपले पदाधिकारी इथून जर डिक्लेअर झाले, आपण त्यांना वेळ देऊ. त्या वेळेमध्ये जर त्याने काम नाही केला, ते आपल्याला काय म्हणू शकत? खरं का खोटं आहे? काही आहेत का नाही आपलं काम? तसं काम करायला पाहिजे का? तसं करायला पाहिजे का? तसं का नुसतं अध्यक्ष पद मी घ्यायचं कायद्याने पटेल नुसतं त्या उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश पुन्हा जिल्हा निरीक्षक करून मी एकटं जर मी होतो त्याला महत्व आहे का? मला यावं लागलं, पुण्याला यावं लागलं, बोलत यावं लागलं, नाही बोलत तर तुम्हाला मेसेज काढवा, मी तिकडून चालू बा, तुम्ही या बेटा, आपल्याला मीटिंग लावा. माझं कर्तव्य तर मी ही जर नाही केलं तर साहेबांनी दिलेलं पण मला काय काम आहे? मी साहेबांना बोलावलं, साहेब मला जमत नाही, मी फिरू शकत नाही. हे असं पण नाही आपला काका साहेबांचं झालं, आमचा साहेब डॉक्टर साहेब आम्हाला जागा झालं. मी आता आलो, साहेबांना फोन केला, काकाशी बोलायला कुठे येतेच कार्यकर्ते नाही. पण थोडासा प्रॉब्लेम आहे देखते साहेबांचा, म्हणून लावलं की बेल वाचली गाडी चालत असते. पण नंतर एवढंच मला त्यांना रिक्वेस्ट आहे, 1 तासानंतर दुसऱ्या दिवशी तर कमी बोलता का फोन घेता तुम्ही मला? एवढं तर झालं आहे, लय आठवण होणार आहे. यासाठी आपल्याला काका झालेले आहेत, काका तुम्हाला पद द्यायचे. पुढे जे काय होईल सुरळीत चालणार आहे. अजिबात तुम्हाला जर 6 महिन्याला महाराष्ट्र अध्यक्ष बदली झाला तर जिल्हा अध्यक्ष बदली, जिल्हा अध्यक्ष बदली तर तालुका अध्यक्ष बदली, असं काही होणार नाही. साहेबांनी सांगितलं. पण कसं आहे, कार्यकर्ते सुद्धा जोमाने काम करायला पाहिजे, काही ना काय दिसायला पाहिजे. काय पद नसताना सुद्धा कामं करतील लोक, करतात नाही करते पदाची काय करतात काम करणाऱ्याला आवड असते ते काम करतच असतो. ज्याला कामच नाही करायचं, उतर आठवडा घालतंय, वर चाललं तसं खेकड्यासारखं, कुणी वर चाललं तर त्याला खाली पाडायचं, हे काम करू नका. बाबासाहेबांच्या नातवाचा पक्ष आहे, हे पक्ष आता फक्त बाबासाहेबांच्या नातवाच्या नावावर करतोय. नाव हा आहे सर्व बेहतर आहे. हे नाव कुठं भ्रष्टाचारी नाही, कुठं कसल्यामध्ये नाही. कुणाचा कार्यकर्ता, आनंदराज आंबेडकरचा कार्यकर्ता ऑफिसर सुद्धा घाबरतात. पोलीस स्टेशन असो किंवा महापालिकेचं असो. मी गेलो ना मोर्चाला एक वेळेस, तुमच्या झोपडपट्टीच्या पुढे मोर्चा काढला होता. त्या मोर्चाला होते 100 लोक होते त्या मोर्चाला, मी होतो त्या मोर्चाला गेलो. किती पोलीस आली झाडतात, तसं काय त्यांना मारायला चालू घरपशी घेऊन चालू, एवढी मिलिटरीची फौज आपल्या समोर. कारण काय एवढं दहशत आहे. म्हणून आहे तर तुम्ही कामाला लागा, ही तुम्ही शुभेच्छा देतो. साहेब तुम्हाला पद देतील, तुमची काय लिस्ट असेल काय नसेल. आज या ठिकाणी जिल्हाध्यक्ष सुद्धा उपस्थित आहेत. सर्व कसं असतंय, तो प्रोटोकॉल प्रमाणे झाला तर चांगला असतंय, प्रोटोकॉल प्रमाणे नाही झाला मग एकमेकाच्या वादात तो याला मानत नाही, तो त्याला मानत नाही, ती त्याला मानत नाही, त्याला कोण बनवलं असं होतंय. तसं होऊ नये म्हणून ही आपण आपलं काम करावं, एवढंच बोलतो मी थांबतो. जय भीम, जय महाराष्ट्र. धन्यवाद.